नमस्कार, मी डॉक्टर सुरेश कसबे. तुम्ही विचार केला आहे का की योग्य आहार आणि सप्लिमेंट्स घेतल्यावरही तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 आणि D3 वारंवार का कमी होते? तर जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी रिसर्च 2021 नुसार दीर्घकाळ तणावामध्ये राहिल्यास गॅस्ट्रिक ऍसिडचे प्रमाण कमी होते, परिणामी इंट्रिन्सिक फॅक्टर कमी होतो आणि व्हिटॅमिन B12 चे शरीरातील शोषणच कमी होते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अँड एंडोक्रायनॉलॉजी 2022 नुसार दीर्घकाळ उच्च तणावात राहिल्याने शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढते. कॉर्टिसोल वाढल्याने तुमच्या यकृतामध्ये व्हिटॅमिन D3 चे सक्रिय रूपात रूपांतर होत नाही. म्हणून तणावयुक्त आणि डेडलाईन असणाऱ्या जॉब करणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 व D3 चे प्रमाण वारंवार कमी होताना दिसत आहे. याला आता परमनंट सोल्युशन काय आहे? तर होमिओपॅथिक उपचार. होमिओपॅथी तुमच्या आजारासोबतच तुमच्या मेंटल लक्षणालाही तेवढेच महत्व देते. म्हणून तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरला तुम्ही भेट देऊ शकता किंवा तुम्हाला माझ्याकडून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या ऍड्रेसवर व्हिजिट करा किंवा कॉलही करू शकता. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.